नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण काही जे व्हिडिओ बनवले आहेत मित्रांनो, त्या व्हिडिओवरती भरपूर कमेंट ह्या येत आहेत मित्रांनो। आपल्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद हा भेटत आहे, ज्यामध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला हप्ता कितीचा असतो, दुसरा हप्ता कितीचा असतो, तिसरा चौथा हप्ता हा कितीचा असतो आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत टोटल किती रुपये दिले जातात आणि हे जे 50,000 रुपये ॲड करण्यात आलेले आहेत ते टोटल मिळून किती रुपये कशाप्रकारे दिले जातात याच्यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत आणि त्याच व्हिडिओला भरपूर अशा कमेंट येत आहेत। भरपूर जणांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत काही प्रश्नांची उत्तरे हवे आहेत मित्रांनो, ते प्रश्न विचारत आहेत। त्यापैकी मित्रांनो सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सर, आमचं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलमध्ये नाव आलेलं आहे, तर मित्रांनो घरकुल योजनेच्या पहिल्या हप्त्याचा बँकेमध्ये पैसे जमा झालेला SMS सुद्धा आम्हाला आलेला आहे, अशा काही कमेंट आहेत। पण जेव्हा बँकमध्ये जातात मित्रांनो, पैसे चेक करण्यासाठी जमा झालेले आहेत किंवा नाही ते चेक करण्यासाठी जातात, तेव्हा त्यांना तिथे 0 अमाऊंट दाखवत आहे। हे असं का होत आहे? हाच प्रश्न मित्रांनो भरपूर जणांनी विचारलेला आहे की सर, आम्हाला SMS आलेला आहे पण बँकेमध्ये पैसे हे दाखवत नाही आहेत, तर याचं रिझन काय आहे हे याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवा असं सांगण्यात आलं होतं आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, तुमचं जर नाव प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आलेलं असन आणि पहिला हप्ता जमा झालेला मेसेजसुद्धा आलेला असन आणि बँकेमध्ये जर पैसे दाखवत नसतील, तर त्याचं एकमेव कारण मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे काही हप्ते येतात ते हप्ते कधी येतात, त्या हप्त्यासाठी काय करावं लागतं, त्यानंतर हप्त्या व्यतिरिक्त तुम्हाला मनरेगामार्फत जे पैसे दिले जातात मित्रांनो, ते पैसे कसे घ्यायचं, कुठे चेक करायचं याच्यावरती सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे। त्यामुळे तुम्हाला घरकुलविषयी महाराष्ट्रामधील जेवढ्या काही घरकुल योजना आहेत त्या घरकुल योजनेविषयी माहिती हवी असल्यास सर्वात पहिला आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया की तुम्हाला SMS आलेला आहे पण तुमच्या बँकेमध्ये पैसे दाखवत नाही आहेत। त्याचं एकमेव कारण हेच असणार आहे मित्रांनो, तुमचे बँक खाते 2 असणार आहेत। त्या केसमध्ये मित्रांनो तुम्ही बँक खातं जे घरकुलला दिला होता पण त्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले नाही आहेत, तुमचं जे दुसरं बँक खातं आहे त्या खात्यामध्ये जमा झालेले असणार आहेत। कारण का सांगतो मित्रांनो, गेल्या वेळेस मित्रांनो आपण एक व्हिडिओ बनवला होता की गव्हर्नमेंटमार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात आणि त्या योजनेचे पैसे मित्रांनो तुमच्या आधार कार्डशी जो बँक खातं लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये पैसे हे जमा होतात। हे गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डीपमध्ये सांगितलं होतं मित्रांनो आणि याचं कारणसुद्धा हेच आहे मित्रांनो, तुमचे 2 अकाउंट आहेत। एक अकाउंट तुम्ही घरकुलला दिलेलं आहात मित्रांनो, पण ते अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक नाही आहे, तुमच्या आधार खात्याशी सीडेड नाही आहे आणि दुसरंच अकाउंट तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे। त्यामुळे तुम्ही एक वेळेस तुमचे किती खाते आहेत ते चेक करा। या खात्यामध्ये जर तुमचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही दुसऱ्या खात्यामध्ये चेक करा, दुसऱ्या खात्यामध्ये डेफिनेटली पैसे हे जमा झालेले असणार आहेत। अशी एक क्वेरी आली ती मित्रांनो माझ्याकडे की मला फोन करून विचारण्यात आलं की सर असं असं झालेलं आहे। त्यांना SMS आला नव्हता मित्रांनो, मोबाईल नंबर त्यांचा हरवला होता, त्यामुळे त्याने ऑनलाईन चेक केले की सर इथं तर ऑनलाईनमध्ये तर पैसे ट्रान्सफर झाले असं दाखवत आहे पण माझ्या बँक अकाउंटमध्ये पैसेच नाही आहेत। मी सर्च बँकेमध्ये गेल्याच्या नंतर मला तिथं 0 अमाऊंट दाखवली आहे, तर ते पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये गेले तुम्ही चेक करून सांगू शकताय का, असं त्यांनी विचारलं होतं। विचारले मित्रांनो मी त्यांना पहिला प्रश्न केला, तुमचे किती बँक खाते आहेत, तर त्यांनी म्हणले 2 बँक खाते आहेत पण एक बँक खातं पहिलं काढलेलं आहे, आता ते बंद असन। तर त्यांना मी एकच म्हणलं, तुमचे जे हप्त्याचे पैसे आलेले आहेत ते त्या बँकेमध्ये तुम्ही जाऊन चेक करा, त्या बँकेमध्ये पडलेले असणार आहेत। तर त्यांनी तसंच केलं मित्रांनो, त्यांनी जो घरकुलमध्ये बँक खातं दिलं होतं त्या खात्यामध्ये न जाता त्यांच्याकडे जे दुसरं खातं होतं त्या बँक खात्यामध्ये जाऊन त्यांनी चेक केले, तर घरकुलचे पैसे त्या दुसऱ्या बँक खात्यामध्ये जमा झालेले होते। हे का जमा झाले होते? कारण त्यांच्या आधारशी घरकुलमध्ये दिलेलं बँक खातं लिंक नव्हतं, दुसरंच बँक खातं लिंक होतं, त्यामुळे दुसऱ्याच बँक खात्यामध्ये मित्रांनो घरकुलचे पैसे हे जमा झाले होते। तुम्हाला पण असाच प्रॉब्लेम येत असेल, ज्यांनी काही आपल्या व्हिडिओवरती कमेंट केलेले आहेत त्यांना मी सांगतोय की तुम्हाला हा प्रॉब्लेम आला असेल तर सर्वात पहिलं तुमचे बँक खाते किती आहेत चेक करा आणि त्या दुसऱ्या बँक खात्यामध्ये जाऊन चेक करा की तुमच्या घरकुलचे पैसे जमा झालेले असणार आहेत। जर तुम्हाला कळत नसेल
भरपूर जणांचं असं होतं मित्रांनो, एक 5-6 वर्षापूर्वी बँक खातं काढलेलं असतं पण त्यांना अकाउंट नंबर काहीच माहिती नसतं. अशा केसमध्ये काय करायचं आहे मित्रांनो, सर्वात पहिलं आधार या वेबसाईटवरती जायचं आहे. आधार पोर्टलवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला सर्वात पहिलं तुमचा आधार नंबर टाकून तिथे लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो, बँक सीडेड स्टेटसचं ऑप्शन असतं, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्या मित्रांनो तुम्हाला तिथं दाखवलं जातं की तुमच्या आधार कार्डशी कोणतं बँक खातं लिंक आहे. जर तुम्हाला हे कळत नसेल कसं करायचं तर याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या की तुमच्या आधार कार्डशी कोणतं बँक खातं लिंक आहे हे कसं चेक करायचं त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि तो व्हिडिओ पाहून मित्रांनो तुम्ही सुद्धा घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने ते पाहू शकता की तुमच्या आधार कार्डशी कोणतं बँक खातं लिंक आहे. मी डेफिनेटली सांगतो मित्रांनो, तुम्ही जे घरकुलसाठी जे बँक खातं दिलेलं आहे मित्रांनो, ते बँक खातं तुमच्या आधारशी लिंक नसणार आहे. त्यामुळं त्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाही आहेत मित्रांनो. तुमचं दुसरं अकाउंट आधारशी लिंक असेल, त्यामुळे दुसऱ्या अकाउंटमध्ये तुम्ही जाऊन चेक करायचं आहे की तुमच्या घरकुलचा हप्त्याचे पैसे त्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तुमच्या काही क्वेरीज, तुम्हाला काही प्रश्न असतील घरकुलविषयी तर सर्वात पहिलं तो प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकताय. त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.